अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत आलेले आहेत। मात्र याच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती भर सभेमध्ये जीवघेणा हल्ला झालाय, ज्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले। आता ट्रम्प यांच्यावरती हल्ला करणाऱ्याला ठार करण्यात आलेलं असलं तरी देखील हा हल्ला कुणी घडवून आणला आणि त्यामागे नेमका काय हेतू होता यावरून बऱ्याच चर्चा रंगल्यात। पाहूयात। We see something that said, take a look at what happened. अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे। पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅली दरम्यान ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूने गोळी घासून गेली आहे। गोळी लागताच ट्रम्प खाली बसले। त्यांचा चेहरा रक्ताने काहीसा माखला होता, पण नंतर ट्रम्प यांनी मूठ हावळून आपण निश्चयी असल्याचं दाखवून दिलं। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र ते सुरक्षित आहे। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे। We see something that said, take a look at what happened. या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, 2 गंभीर जखमी आहेत। सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून AR-15 रायफलमधून 8 राऊंड फायर करण्यात आल्या। महत्त्वाचं म्हणजे हल्ल्यानंतर काही सेकंदातच 20 वर्षीय संशयित शूटर मारला गेलाय। मात्र हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकला नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर थॉमस मॅथ्यू कुक्सच्या मतदार ओळखपत्रावरून तो ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा असल्याचं दिसून आलंय। खरं तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांवर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। राष्ट्राध्यक्षांवरील हल्ल्याचा इतिहास काय सांगतो? 14 एप्रिल 1865 रोजी अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। तर 2 जुलै 1881 ला 20वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांची हत्या झाली। 6 सप्टेंबर 1901 रोजी 25वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिनले यांच्यावर गोळीबार झाला आणि 6 महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला। 22 नोव्हेंबर 1963 ला अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली। तर 30 मार्च 1981 ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन हे गोळीबारात जखमी झाले। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर आता मारला गेलाय। मात्र या हल्ल्यानंतर हा हल्ला स्वतः ट्रम्प यांनीच घडवून आणल्याचाही आरोप होतोय। एकूणच ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे अमेरिकेत चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध